नमस्कार. श्लोक 16वा. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. अर्थ पाहूया. अविद्यमान वस्तूचे अस्तित्व व विद्यमान वस्तूचा अभाव ही कधी नसतात. त्याचप्रमाणे आत्मा व अनात्मा ह्या अनुक्रमे विद्यमान व अविद्यमान दोन गोष्टींचा निर्णय ब्रह्मवेत्यांनी केलेला आहे. अविद्यमान म्हणजे असत, विद्यमान म्हणजे सत. विवरण पाहूया. ज्या गोष्टीला असत असे म्हणतात ते अस्तित्वात नसते आणि ज्याला सत असे म्हणतात ते नेहमीच असतेच. तत्वदर्शी लोकांनी सत व असत म्हणजे नित्य व अनित्य अशा दोन्ही गोष्टींचा निर्णय पाहिला आहे. त्यामुळे अनित्य पदार्थांचे ठिकाणी त्यांची सत्यत्व बुद्धी नसते. सत हे चिरंतर टिकणारे, नित्य असणारे तत्व आहे. साहजिकच जे चिरंतर टिकत नाही ते असत होय, कारण त्या सगळ्या गोष्टी परिवर्तनीय असतात. याचा विचार केला तर आज आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो त्याचा विचार केला तर आपणास दिसणारी प्रत्येक गोष्ट उद्या नष्ट होणार आहे. उदाहरणार्थ, आपल्या घरातील असंख्य गोष्टी, आपले घर, इतकेच काय पण आपण स्वतःही भविष्यात नष्ट होणार आहोत. ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती पृथ्वीसुद्धा कधी काळी म्हणजे भविष्यात पाण्यात विरून जाऊन नष्ट होणार आहे. ज्या पाण्यात पृथ्वी विरेल ते पाणी तेजात, तेज वायूत व वायुतत्व आकाशात विलीन होईल. शेवटी आकाशतत्व उरेल व तेही ब्रह्मात विलीन होईल. म्हणून ब्रह्म हे एकच एक तत्व सत आहे, बाकी सर्व असत आहे. म्हणजेच ब्रह्माशिवाय अन्य सर्व गोष्टी असत ठरतात. भगवंत हाच विचार अर्जुनाला सांगत आहे की समोरचे कौरव सैन्य असत आहे, त्यांचे अस्तित्व कायमचे नाही, ते कधी ना कधी नष्ट होणारच आहेत आणि ते तुझे शत्रूसुद्धा आहेत, म्हणून तू त्यांना नष्ट कर. जे ब्रह्मचिरंतन आहे, जे सत आहे, ते मात्र प्राणी मेला तरी शिल्लक राहतेच. कौरवांच्या असत देहातील ब्रह्मतत्व सत असल्याने चिरंतर राहणार आहे, त्याला कोणीच नष्ट करू शकणार नाही. जे राहणार आहे त्याचे दुःख करायचे कारणच नाही. तत्वदर्शी म्हणजेच ज्ञानी लोक याप्रमाणे सत्व असतचा विचार करतात व दुःखमुक्त होतात. अर्जुना, तू सुद्धा याचप्रमाणे विचार करून समोर असलेल्या युद्धाच्या कर्तव्याला समोर जा. थोडंसं तुम्हाला असतबद्दल सांगते की आपल्याला ज्या ज्या गोष्टी डोळ्याला दिसतात, आपल्या वेगवेगळ्या इंद्रियांना ज्या ज्या गोष्टींचा अनुभव येतो, ते सर्व ह्या तत्वदर्शी लोकांच्या किंवा ज्ञानी लोकांच्या दृष्टीने असत आहे. त्याचे मुख्य कारण असे आहे की हे सर्व निर्माण झालेले आहे आणि जे निर्माण होते ते नाहीसे होते. एक ना एक दिवस त्याला अंत असतोच. पण आपल्याला ह्या गोष्टीवर सहजासहजी विश्वास बसत नाही, कारण जे डोळ्याला दिसते तेच आपण सत्य मानतो. आपल्याकडे म्हण पण आहे की चक्षुर्वै सत्यम. कदाचित कानाने ऐकलेलं खोटं असेल, पण डोळ्यांनी पाहिलेले तर नक्कीच खरं असतं ना. पण हा सुद्धा एक भ्रमच आहे, कारण डोळे हे एक इंद्रिय आहे आणि जे इंद्रियांना दिसतं ते खरंच असतं असं नाही, कारण ते सर्व परिवर्तनीय म्हणजे नित्य बदलणारं आणि नित्य निर्माण होणारं आहे आणि म्हणून त्याला असत असं म्हटलेलं आहे. इथे थांबूया, पुढचा श्लोक पाहूया. धन्यवाद. श्लोक 17वा. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं
विनाशम अव्यस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हसी. अर्थ, हे सर्व जग ज्याने व्यापले आहे ते आत्मतत्व अविनाशी आहे. या अव्यय तत्वाला नाश करण्यास कोणीही समर्थ नाही, म्हणजेच याचा नाश कोणी करू शकत नाही. विवरण पाहूया. अविनाशी म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही, ते ब्रह्माचा कधीही नाश होत नाही, म्हणून ते अविनाशी. ब्रह्माने सर्व विश्व व्यापलेले आहे. इदम म्हणजे हे सर्व विश्व. आजच्या विज्ञानाचे दृष्टिकोनातूनही ही गोष्ट अत्यंत खरी आहे. जगातील कोणतीही वस्तू घेतली तर त्यामध्ये अणु व त्यात परमाणू असतात. प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन हे 3 परमाणू सर्व वस्तूत असतातच. सोने व लोखंड यातील परमाणूत भेद नसतो, तर त्यांच्या संख्येत म्हणजेच प्रमाणात व रचनेत भेद असतो. हे 3 परमाणू सर्व विश्वात भरलेले आहेत. ते सर्वांनी मान्य केलेले आहेत. मात्र ते कसे बनले आहेत हे आजचे विज्ञान सांगू शकत नाही. परंतु ते भगवान श्रीकृष्णाला व आपल्या प्राचीन ऋषींना माहीत होते. हे परमाणू ब्रह्मतत्वाचे बनलेले आहेत असे आपले अध्यात्मशास्त्र सांगते. या ब्रह्मतत्वाच्या रचनेत फरक झाला की प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन अथवा न्यूट्रॉन तयार होतो. पण मूळ वस्तू ब्रह्मच आहे. या ब्रह्मानेच वेगवेगळी रूपे धारण केलेली आहेत. म्हणजे असं पहा की अनंत रूपाने तो विश्वंभर या पृथ्वीतलावर अवतरलेला आहे. आणि हीच गोष्ट विश्वरूप दर्शनाचे वेळी भगवंताने अर्जुनाला प्रत्यक्ष दाखवून दिली आहे. हे सर्व वैज्ञानिक गोष्टी मी डॉक्टर पविवर्तक यांचे पुस्तकातून इथे उद्धृत केलेल्या आहेत. ब्रह्म अव्ययही आहे. त्याची झीज कधीही होत नाही, त्याचा नाशही होत नाही, त्याचे कधी काही खर्चही होत नाही. म्हणजे ज्याचे काही व्यय होत नाही ते अव्यय. तात्विकदृष्ट्या ब्रह्मातील काहीच कमी करता येत नाही. मग ते नष्ट कसे होणार? या ब्रह्माचा अंश आत्मा आहे, त्यामुळे आत्मा कधी नष्ट करता येत नाही. हा अजो नित्यम शाश्वतोयम असा आहे. याला कोणी मारू शकत नाही, जाळू शकत नाही, हा तोडता येत नाही. म्हणूनच याचे वर्णन पुढील प्रमाणे केलेला आहे. आणि हे वर्णन मी ज्ञानेश्वरीतनं घेतलेले आहे. हा प्रळयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे, येथे महाशोषू न प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. म्हणजेच पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असे उपनिषदे सांगतात. या जगाचा निर्माता पूर्ण आहे. त्याची जगदरूपी कृतीसुद्धा पूर्णच आहे. म्हणजे जशी पाहिजे तशी आहे. ज्याची जगनिर्मितीची शक्ती त्याचेजवळ सतत असते. ज्या कारणासाठी त्याने हे जग निर्माण केले आहे त्याआधी किंवा यापुढे सुद्धा तो असेच जग निर्माण करेल. ज्याने हे सर्व विश्व व्यापले आहे तो अविनाशी आहे. येन सर्वमिदं ततं हे पद गीतेमध्ये 3 वेळा आलेले आहे. पैकी वरील श्लोकात ते शरीरासाठी उपयोगात आणलेले आहे. म्हणजे शरीराने हे जग व्यापलेले आहे. ही गोष्ट सांख्ययोगाचे दृष्टिकोनातून इथे सांगितली आहे. 8व्या अध्यायात ते 22व्या श्लोकात आहे. त्यात ईश्वराने हा संसार म्हणजे हे जग व्याप्त आहे अशा अर्थाने म्हणजेच ईश्वराचे संबंधाने आलेला आहे. तर 18व्या अध्यायात 46व्या श्लोकात ज्याने हा संसार व्याप्त आहे अशा अर्थाने म्हणजेच ईश्वराचेच संबंधाने आला आहे. भगवंत शरीराला व स्वतःलाही अव्यय म्हणत आहे. स्वरूपाचा विचार केला तर ते दोन्ही अव्ययच आहेत. स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप. भगवंत प्रकृतीला त्याचे अधीन ठेवून
स्वतंत्रतेने प्रगट होते व अंतर्धान पावतो. म्हणजे त्याला जेव्हा हवे तेव्हा तो प्रगट होतो आणि त्याला जेव्हा अंतर्धान पावायचे असते तेव्हा तो त्याप्रमाणे कृती करतो. आणि जो शरीरी आहे म्हणजे आपण सर्व माणसं, ते प्रकृतीचे स्वाधीन राहून जन्माला येऊन भोग भोगत असतात. असे हे आत्मतत्व अविनाशी असून त्याचा नाश कधीही कोणी करू शकत नाही. इथे थांबूया, पुढचा श्लोक पाहूया. धन्यवाद. श्लोक 18. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अर्थ: अविनाशी, अचिंत्य, नित्य शरीरधारी आत्म्याचे हे देह नाशवंत आहेत. हे भरतकुलोत्पन्ना, म्हणून तू युद्ध कर. माऊलीने पुढील ओवीत ह्या श्लोकाचा अर्थ दिलेला आहे. शरीरजात आघवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा. विवरण पाहूया. जो शरीर धारण करणारा आहे तो नित्य आहे, चिरंतर राहणारा अविनाशी आहे. त्याचा नाश कधीही करता येणार नाही. तो अप्रमेय म्हणजे ज्याचे संबंधी काही अनुमान करता येत नाही, त्याचे बद्दल विचार करता येत नाही. यालाच अचिंत्य असेही म्हणतात. अप्रमेय म्हणजे याचे माप घेता येत नाही, याचे वर्णन करता येत नाही, त्याला प्रत्यक्ष प्रमाणाने दाखवता सुद्धा येत नाही. याला जाणणे किंवा दुसऱ्याला समजावून देणे पण शक्य नसते. हा अव्यय म्हणजे यातील कधीही काही खर्च होत नाही. अर्थातच शरीर धारण करणारा तो आत्मा हा ब्रह्माचा अंश असल्याने हे सर्व वर्णन ब्रह्माप्रमाणेच आत्म्याला सुद्धा लागू पडते. असा हा आत्मा जो देह धारण करतो तो देह आत्म्याचा आहे असे म्हटले जाते. आता आत्मा नित्य असला तरी त्यांनी धारण केलेला देह मात्र अनित्य आहे, तो नाशिवंत आहे. जो देह निर्माण होतो त्याला तो नाश पावतो, हा सृष्टीचा नियमच आहे. शरीर हा शब्दच शीर्यते इति शरीराः, म्हणजे जे जीर्ण शीर्ण होते ते शरीर या अर्थी योजला आहे. जो जो देह किंवा जे जे काही निर्माण होते ते नष्ट होणारच, हा अध्यात्माचा सिद्धांत आहे. तो अनादिकालापासून आजपर्यंत तसाच चालत आलेला आहे. असे हे नाश पावणारे शरीर युद्धात मारले तर काही बिघडणार नाही. म्हणून अर्जुना, तू न घाबरता युद्ध कर, असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 19. य एनं वेत्ति हन्तारे यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. अर्थ पाहूया. या आत्म्याला जो मी मारणारा आहे असे समजतो किंवा जो हा मारला गेला असे मानतो, त्या दोघांनाही काही समजत नाही. कारण हा आत्मा कोणाला मारत नाही आणि मारलाही जात नाही. विवरण पाहूया. नाशवंत अशा या देहाचा नाश झाला तरी त्याबद्दल शोक करण्याचे कारण नाही. कारण नाश होणे हाच त्या देहाचा धर्म आहे आणि जो आत्मा आहे त्याचा नाश कोणत्याही अवस्थेत होत नाही. मग देह असो किंवा नसो तो असतोच, म्हणजे आत्मा असतोच. तसेच तो आत्मा केव्हाही कोणाचा वध करू शकत नाही. आणि नुसत्या शरीराचा जर विचार केला तर ते जड आहे. त्यामुळे त्याचा वध करणारा आणि करविणारा याहून भिन्न आहे. आत्मा हा स्वभावतः अकर्ता आहे. त्यामुळे त्याला मरणारा किंवा मारणारा असे समजणे म्हणजे अज्ञानाचे लक्षण आहे. मग आत्मा नक्की काय आहे असा विचार केला तर लक्षात येईल की ती एक शक्ती आहे. तिच्यामुळे म्हणजे आत्म्याच्या शक्तीमुळे जड देह हालचाल करतो
जशी वीज, सूर्यकिरण यामध्ये शक्ती असते. सूर्याचे प्रकाशामुळे सर्वांना दिसते, डोळे पाहतात. सूर्यप्रकाश नसेल तर आपल्याला दिसणार नाही. म्हणजे प्रकाश शक्ती आहे, पण ती काही करत नाही. पण तिच्यामुळे मात्र हे सर्व घडते. पण हे करविणारा मात्र कोणी वेगळाच आहे. तसेच ज्याप्रमाणे विजेच्या धक्क्याने माणूस मरतो, पण तुम्ही तिला हात लावलात तरच आपल्याला धक्का बसतो. तो धक्का आपल्याला सोसत नाही, म्हणून आपण मरतो. इथे विचार केला तर एक लक्षात येते की वीज कोणालाही आपणहून मारत नाही. एक लक्षात घ्या की कोणतीही शक्ती आपणहून कोणालाही मारत नाही. जसे वीज, सूर्यप्रकाश, पाणी या वेगवेगळ्या शक्ती आहेत. त्या प्राण्यांचे मरणाला कारणीभूत होऊ शकतात. पण प्राणी त्या शक्तीच्या वाटेला जातात तेव्हाच तसे घडते. म्हणजे लोक पाण्यात, समुद्रात, नदी प्रवाहात उतरतात. त्यांना पाण्याची खोली माहीत नसते, मग त्यांना बुडून मरण येते. इथे सुद्धा कौरव पांडवांचे वाट्याला गेलेले आहेत. त्यांनी पांडवांशी वैरभाव धरला आहे, म्हणून पांडवांना कौरवांना ठार मारण्याची पाळी आली आहे. येथे कौरव मेले म्हणजे त्यांचे देह गेले, ते तर कधीतरी जाणारच आहेत, कारण ते विनाशी आहेत. पण त्यांचा अविनाशी आत्मा कधीच मरणार नाही. हा विचार मनात ठेवला तर युद्धात शत्रूला मारण्याचे भय बाळगण्याचे कारण नाही. कारण रणांगणावर शत्रूला मारून पाप लागत नाही. कारण हे सर्व वध बहुजन समाजाचे हितासाठी, आपल्या राष्ट्रासाठी केलेले असतात. युद्धात लढणाऱ्या सैनिकांचा यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. उलट ते आपल्या जीवाची बाजी लावून अनेक लोकांचे शत्रूपासून रक्षण करतात. हे काम निश्चितच पुण्याचे आहे आणि युद्ध करून हे लक्षात ठेवून अर्जुनाने सुद्धा लक्षात ठेवून त्याने युद्धाला तयार व्हायलाच हवे, असे भगवंत त्याला पुन्हा पुन्हा सांगत आहे. इथे थांबूया. श्लोक 20. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्थ: हा आत्मा कधी उत्पन्न होत नाही किंवा त्याला कधी मृत्यूही येत नाही. त्याचप्रमाणे हा पूर्वी नसून नंतर असतो किंवा पूर्वी असून नंतर नाही, असेही कधी होत नाही. म्हणून हा अज व नित्य आहे. त्याचप्रमाणे हा पुराण म्हणजे सदा एकरूप आहे. म्हणून शरीराबरोबर ह्याचा नाश होत नाही किंवा वृद्धी सुद्धा होत नाही. विवरण पाहूया. वा न अयम भूत्वा भूयाः भवितः. वा म्हणजे किंवा असे नाही की हा एकदा होऊन गेला तर पुन्हा होतो, असे घडत नाही. कारण आत्मा हा होऊन जात नाही, तो असतोच. म्हणून तो कुठे जातो किंवा नष्ट होतो असे नाही. तसेच होऊन गेल्यावर पुन्हा अस्तित्वात येतो असेही म्हणता येत नाही. कारण जाणे आणि येणे या मधल्या काळात तो नाही असे घडत नाही. कारण देह हा निर्माण होतो, तो 100 वर्षे 200 वर्षे राहतो, मग नष्ट होतो. तसे याचे नसते. देहांतर प्राप्ती होणे म्हणजे अन्नमय कोश निर्माण होतो व तो ठराविक कालाने नष्ट होतो. पण आतले प्राणमयादी कोश मूळचेच असतात. त्यातील मनोमय कोशात मीपणा असतो. म्हणून पूर्वी नव्हते व पुढे होणार नाहीत असे नाही, असा उल्लेख 13व्या श्लोकात केला आहे. म्हणजेच हा कधी जन्मत नाही किंवा मरतही नाही, कारण तो कायमचाच असतो. तो कधी निर्माण होत नाही व कधीही नष्ट होत नाही. इथे एकच गोष्ट वारंवार सांगितली गेली आहे, कारण ही गोष्ट पक्केपणाने अर्जुनाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनावर ठसली पाहिजे, यासाठी हे परत परत सांगितलं गेलं आहे.
आधुनिक शास्त्रज्ञ असे सांगतात की एकावर 76 इतकी शून्ये दिल्यानंतर जो आकडा येईल त्यानंतर हे विश्व नष्ट होईल व काहीच नाही अशी अवस्था येईल. पण भारतीय अध्यात्मशास्त्राचे दृष्टीने हे खरे नाही किंवा योग्यही नाही. कारण कधीही जरी हे विश्व नष्ट झाले तरी तो परमात्मा किंवा परब्रह्म कधीच नष्ट होणार नाही. सर्व विश्व लयाला गेले तरी ते एकटे उरतेच आणि नवे विश्व निर्माण करते. नित्य व शाश्वत असलेला हा आत्मा पुराण पुरुष आहे. अगदी कित्येक अब्ज वर्षापासून तो होता. नव्हे आहेच. तो अजब जन्माला न येणारा शाश्वत व नित्य आहे. शरीर नष्ट झाले तरी तो नष्ट होत नाही. इतका वेळ अर्जुन तत्वज्ञानाच्या गोष्टी श्रीकृष्णाला सांगत होता. म्हणून श्रीकृष्ण आता त्याला सांगत आहे की हे खरे तत्वज्ञान तू समजून घे. रणांगणावर मारली जाणार ती शरीरे आहेत, ती सुद्धा शत्रूची. आत्मा मात्र तसाच असणार आहे. म्हणून तू न घाबरता पापपुण्याचा विचार न करता लढलेच पाहिजे. ज्ञानदेव म्हणतात, तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. इथे थांबूया. धन्यवाद. नमस्कार. भगवंत अजूनही अर्जुनाला आत्म्याचे विविध प्रकारचे गुणवैशिष्ट्य सांगत आहेत. पुढील श्लोकात पाहूया. श्लोक 21. वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कंघातयति हन्तिकम्. अर्थ, जो पुरुष हा आत्मा अविनाशी, नित्य, जन्मरहित आणि ऱ्हास न पावणारा आहे असे जाणतो, तो पुरुष, हे कुंतीपुत्रा, कोणाला मारणार किंवा घात तरी कोणाचा घात करण्यास कोणाला प्रवृत्त करणार. विवरण पाहूया. आत्मा हा अविनाशी आहे, तेव्हा त्याचा नाश करता येत नाही. तो नित्य असतोच. त्याच्यातील कधीही काहीही कमी होत नाही, म्हणून तो अव्यय. व्यय म्हणजे खर्च होणं किंवा कमी होणं, म्हणून हा अव्यय. हा अज आहे, म्हणजेच याला जन्म नाही, तसेच मरणही नाही. अशा आत्म्याला जो जाणतो तो त्याला मारण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. तो अविनाशी अमर असल्याने त्याला कोणी मारू शकणार नाही. तसेच हा आत्मा कोणत्याही क्रियेचा कर्ता नसतो. म्हणूनच मरणे किंवा मारणे या गोष्टी त्याचे बाबतीत घडू शकत नाहीत. आता रणभूमीवर हे सर्व अर्जुनाला सांगण्याचे कारण वर सांगितल्याप्रमाणे अर्जुन तत्वज्ञानाच्या गोष्टी बोलून युद्ध टाळू पाहत आहे. तो आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊन युद्ध न करण्याचा विचार करीत आहे. अर्थात शास्त्रानुसार प्राप्त कर्तव्य पालन अर्जुनाने करायलाच हवे. युद्ध सोडून पळून जाऊ नये, यासाठीच श्रीकृष्ण त्याला या आत्म्याबाबतचे ज्ञान सांगत आहे. इथे थांबूया. नमस्कार. धन्यवाद. श्लोक 22. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे माणूस जीर्ण वस्त्रे टाकून दुसरी नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जीर्ण शरीरे टाकून दुसरी नवीन शरीरे धारण करतो किंवा नव्या शरीराशी संयोग करतो. विवरण. धैर्यवान पुरुष देहांतराच्या प्राप्तीविषयी म्हणजेच मरणाविषयी शोक करीत नाहीत. कारण ज्याप्रमाणे जुने वस्त्र बदलून माणूस नवे वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे हा शरीरी किंवा देही
जुना देह सोडून देऊन नवा धारण करतो. इथे जुना देह सोडणे यालाच आपण मरण असे म्हणतो. येथे नरहा हे पद दिले आहे. यामध्ये स्त्री, पुरुष, मुले, मुली या सर्वांचाच समावेश आहे. आणि आपला विचार केला तर आपण जुनी वस्त्रे टाकताना सहसा दुःख करत नाही. त्याचप्रमाणे नवीन शरीर धारण करणे म्हणजेच जन्माला येणे, आपापल्या कर्मानुसार अथवा अंतकालच्या चिंतनानुसार हा देही नवनवीन शरीराशी संयोग करतो आणि त्याचे सुखदुःख मानायचे कारण नाही. शरीराणी हे शरीरीचे बहुवचन येथे वापरले आहे. यामध्ये अनेक जन्म किंवा देही म्हणजे अनेक शरीरे धारण करतो असे सुचवायचे आहे. पहिल्या चरणात जीर्ण वस्त्राच्या बाबत लिहिले आहे, तर दुसऱ्या चरणात जीर्ण शरीराबद्दल म्हटले आहे. वास्तवात लहान मुले, तरुण माणसे, प्रौढ आणि वृद्ध या सर्वांचाच मृत्यू होत असतो. मग जीर्ण झालेले शरीर बदलतात असा शब्दप्रयोग का केला आहे? तर शरीर आयुष्य समाप्त झाल्यावर नष्ट होते आणि आयुष्य हे क्षणाक्षणाला जीर्ण होत असते. म्हणून शरीर लहान मुलाचे असो, तरुणाचे असो किंवा वृद्धाचे, आयुष्य समाप्तीत ते सर्व जीर्ण समजले जाते. जसे नवे कपडे धारण करताना आपल्याला दुःख होत नाही, तसेच या देहीला नवा देह धारण करताना दुःख होत नाही. ती त्याचे दृष्टीने सहजच क्रिया आहे. पण आपण मरणाचे दुःख करतो, कारण आपला संबंध आपण शरीराशी मानतो. तसेच आपल्याला आणखी जिवंत राहण्याची सुद्धा इच्छा असते आणि आपल्याला सुद्धा मरावे लागेल म्हणून आपल्याला दुःख होते. मनुष्य शरीराशी जी एकात्मता ठेवतो, म्हणून ते सोडून जाण्याचे त्याला दुःख होत असते. येथे जन्ममरण अनादी कालापासून चालत आलेले आहे. त्याचे कारण काय आहे? तर कर्माचे दृष्टीने विचार केला तर शुभाशुभ कर्माचे फल भोगण्यासाठी जन्ममरण होते आणि ज्ञानाचे दृष्टीने विचार केला तर अज्ञानामुळे आणि भक्तीचे दृष्टीने जर विचार केला तर भगवंतापासून विन्मुख झाल्याने जन्ममरण होते असे म्हणतात. या तीनही गोष्टीमध्ये मुख्य कारण एकच आहे, ते म्हणजे भगवंताने जीवाला जे स्वातंत्र्य दिले आहे त्याचा तो दुरुपयोग करतो. म्हणजेच विवेकाचे अभावी माणूस या चक्रात नित्य फिरत राहतो. विवेकाने भगवंताला सन्मुख झाल्यास ही गोष्ट आपल्याला टाळता येऊ शकते. इथे थांबूया. धन्यवाद. अरे देवा. नमस्कार. आपण श्लोक 23 आणि 24चा एकत्र विचार करणार आहोत. सुरुवातीला श्लोक 23 पाहूया. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अर्थ पाहूया. या आत्म्याला शस्त्रे तोडत नाहीत, अग्नी दग्ध करत नाही, उदक भिजवत नाही आणि वायूही शुष्क करीत नाही. श्लोक 24. अच्छेद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणु रचलोऽयं सनातनः. अर्थ, हा आत्मा अनादी, नित्य, सर्वव्यापक, स्थिर स्वभाव व अचल असल्यामुळे याचे शस्त्राधिकाने छेदन, अग्नीने दाह, जलाने क्लोदन म्हणजे ओला करणे किंवा बुडवणे आणि वायूने शोषण होऊ शकत नाही. विवरण पाहूया. जेवढी म्हणून शस्त्रे आहेत ती सर्व पृथ्वी तत्वापासून उत्पन्न झालेली असतात. हे पृथ्वी तत्व या शरीरामध्ये कोणताच विकार उत्पन्न करू शकत नाही
इतकेच नाही तर ते तत्व शरीरापर्यंत पोचू पण शकत नाही. मग शस्त्रांनी याला काही अपाय करण्याचा किंवा होण्याचा संबंध उद्भवत नाही. नैनन दहती पावकः. अग्नी शरीराला जाळू शकत नाही, कारण अग्नी याचेपर्यंत पोचू शकत नाही. न चैनं क्लेदयन्त्यापो. तसेच जलतत्व पाणी याला भिजवू शकत नाही किंवा बुडवूही शकत नाही. न शोषयती मारुतः. वारा याला वाळवू शकत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू ही 4 महाभूते असून आकाश हे 5वे महाभूत आहे. वरील 4ही महाभूते या शरीरीपर्यंत पोचू शकत नाहीत. येथे आकाशाचा उल्लेख नाही, कारण ते या 4ही महाभूतांना केवळ अवकाश म्हणजे जागा देते, आपल्यात सामावून घेते. आकाशाला कोणतीच क्रिया करण्याची शक्ती नाही. तसेच ही 4ही तत्वे आकाशापासून उत्पन्न होतात आणि ती 4ही तत्वे या आकाशाला काही करू शकत नाहीत. त्यांच्यात कोणताच विकार ते निर्माण करू शकत नाहीत. वरील 4ही तत्वे गुणयुक्त आहेत. ती निर्गुण तत्वापर्यंत पोचू शकत नाहीत. आत्मा किंवा शरीरी हा नित्य आहे. याचेकडून सर्व तत्वांना स्फूर्ती मिळते. तो सर्व व्यापक आहे. ही 4ही तत्वे व्याप्त आहेत, म्हणून ती व्यापकाला काही करू शकत नाहीत. अच्छेद्योयम. शस्त्रे याला कापू शकत नाहीत. इतकेच नाही तर मंत्र, तंत्र, शाप इत्यादीने याचे काही नुकसान होत नाही. त्यांचा याचेवर काही परिणाम होत नाही. मंत्रांचा किंवा शापाचा परिणाम फक्त देहावर होतो, देहीवर नाही. अदाह्योयम. हा जाळला जाऊ शकत नाही किंवा याला कोणी जाळू शकत नाही. अग्नीशिवाय मंत्र, शाप, अस्त्र यांचाही याचेवर परिणाम होऊ शकत नाही. या शरीरीवर दहनक्रियेचा परिणाम होत नाही. अक्लेद्यो. पाण्याने, औषधीने, अगर कोणत्याही रसायनाने याच्यावर परिणाम होत नाही. पाणी याला भिजवू शकत नाही किंवा बुडवूही शकत नाही. असे सांगतात की चंद्रकांत आणि सूर्यकांत मणी हे अनुक्रमे चंद्र आणि सूर्याचे किरण पडले की ते पाझरू लागतात, पण याचेवर मात्र असा कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. अशोच्य. हा वायूने अगर तत्सम गोष्टीने शोषला किंवा वाळला जात नाही. अगस्त्य ऋषींनी समुद्राचे शोषण केले होते. अशी कोणतीच शक्ती याचेवर परिणाम करू शकत नाही. नित्य. हा नित्य म्हणजेच नेहमीच राहणारा आहे. हा कोणत्या एका काळात आहे आणि नंतर तो नव्हता असे होत नाही. सर्व काळी नित्य निरंतर जसाच्या तसाच हा असतो. सर्वगत. याला देशकालाचे बंधन नाही. हा सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. सर्वभूताशयस्थित तो सर्व विश्वव्यापक आहे. अचल. हा सर्वगत आहे, परंतु हा कोठे येत जात नाही. तो स्थिर असून येण्या जाण्याची क्रिया त्याचे ठिकाणी नाही. स्थाणू. हा स्थिर असतो, त्यामुळे याचे मध्ये हलण्याची क्रिया होत नाही. सनातन. हा कधी उत्पन्न झाला नाही. तो असाच अनादि अयता आहे. हा संसार अनित्य आहे. तो एक क्षणही स्थिर राहत नाही. परंतु जो सर्व काळ राहणारा आहे, त्यात कोणतेच परिवर्तन कधीच होत नाही. म्हणून हा नित्य हा शब्द उपयोगात आणला आहे. आपल्याला आपल्या पाहण्यात, ऐकण्यात, समजण्यात जो काही प्राकृत संसार आहे, त्याचे ठिकाणी परिपूर्ण असलेले हे तत्व आहे. तो त्या सर्वांमध्ये आहे, म्हणून सर्वगत. जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे. त्या सर्व आपल्या मूळ स्वरूपापासून विचलित होतात. हा मात्र कधीही विचलित होत नाही, कारण हा अपरिवर्तनशील आहे. यामध्ये कधीच कोणता बदल होत नाही.
तो अचल आहे. प्रकृती व तिचे कार्य क्षणाक्षणाला बदलत असते. अशा परिवर्तनशील विश्वात क्रियारहित, परिवर्तनरहित, स्थायी असलेला हा असल्याने याला स्थाणू असे म्हटले आहे. जगातील सर्व पदार्थ, अगदी जगसुद्धा उत्पन्न होऊन नष्ट होणारे आहे. हा मात्र या सर्वांचे आधीपासून आहेच. तो अनादी आयता आहे, म्हणून तो सनातन आहे. हे सर्व असण्याचे कारण म्हणजे आत्मा ही मूलभूत शक्ती आहे. त्यावर कोणाचाच कुठलाच परिणाम होऊ शकत नाही. आत्म्याचे हे वैशिष्ट्य चटकन लक्षात येत नाही. म्हणून त्याची आकाशाशी तुलना केल्यास असे लक्षात येते की आकाश ज्याप्रमाणे सर्व व्यापक आहे, नित्य आहे, अचल आहे, ते अणुपरमाणूमध्ये सुद्धा आहे. ज्या परमतत्वाने हे आकाश निर्माण केले, त्या परमतत्वाचा अंश असलेले हे आत्मतत्व किंवा तसेच किंवा त्याहून श्रेष्ठतर व सूक्ष्मतर असे असते, असे लक्षात येते. इथे थांबूया. धन्यवाद.